रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी हे उभारण्याची परंपरा आहे. घराबाहेर रांगोळ्या काढणे, घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यंदा हा सण जो आहे तर तो गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात देखील मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी, गुढीला साडी कशी नेसवावी, गुढीची पूजा कशी करायची, यासोबतच शुभमुहूर्त काय असणार आहे, गुढी का उभारतात, कडुलिंबाचा पाला का खातात, नैवेद्य काय दाखवायचा आहे, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. यंदा चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 19 मार्च रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. यंदा गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त सकाळी आपल्याला 6:40 पासून ते 10:45 गुढी उभारण्यासाठी सर्वोत्तम आणि शुभ मुहूर्त आहे. तर सकाळी जी अमावस्या आहे तर ती 6:53 नंतर संपणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. शक्यतो 8 वाजायच्या आत गुढी उभारण्याचा प्रयत्न करावा. 19 तारखेला अमावस्येचा क्षय असल्याने आपल्याला 19 तारखेलाच गुरुवारी गुढी उभारायची आहे. परंतु 6:53 नंतर म्हणजे सुमारे 7 नंतर आपल्याला गुढीची आहे तर ती उभारण्याचा प्रयत्न करावा. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जरी असला तरी देखील शुभ मुहूर्तावरती पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. गुढी ही सकाळीच आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला लगेचच उभारायची आहे. 7 ते 8 या वेळेमध्ये शक्यतो उभारण्याचा प्रयत्न करावा. 9-10 वाजायच्या आत तरी नक्की करा, कारण की भर दुपारी किंवा 12 वाजता गुढीची आहे तर ती चुकून देखील उभारायची नसते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. दाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावावं. सूर्योदयानंतर लगेचच आपल्याला गुढीची आहे तर ती उभारायची असते. त्या अगोदर आपली जी देवपूजा आहे तर ती देखील करून घ्यायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अशी काही छोटी मोठी कामे केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यासाठी आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. त्यासोबतच दाराला आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे. अशी कामे केल्याने आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. सोन्यासोबतच वास्तू, वाहन खरेदी करणं अशी शुभ कामं देखील अत्यंत महत्त्वाची मानली जातात, शुभ मानली जातात. कोणत्याही नवीन वर्षात नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कोणतीही गुंतवणूक करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल, एखादं तुम्हाला साहित्य घ्यायचं असेल तर अशी कामं देखील या दिवशी आवर्जून केली जातात, कारण की हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते देखील पाहूया. गुढी उभारण्यासाठी आपल्याला गुढीसाठी एक हार तयार करायचा आहे. या दिवशी झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानाचा जास्तीत जास्त वापर करायचा असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते. यासोबतच कडुलिंबाचा पाला देखील आपल्याला दिवशी लागणार आहे. आंब्याचा एक ढाळा देखील घ्यायचा आहे. बरेच जण गुढीला आंब्याचा ढाळा बांधत नाहीत, परंतु शक्यतो आंब्याचा ढाळा बांधावा, त्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी ही येत असते. यासोबतच आपल्याला गुढी बांधण्यासाठी असा लाल पिवळा धागा घ्यायचा आहे. शक्यतो सुतळीचा वापर जो आहे तर तो करू नका, कारण की गुढी उभारण्यासाठी सुतळी वापरली जात नाही. तुम्ही असा धागा घ्या किंवा इतर धागा देखील तुम्ही एखादा घेऊ शकता. नैवेद्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाने, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे. अक्षता घ्यायची आहेत, पान सुपारी घ्यायची आहे आपल्याला गणपतीची पूजा करण्यासाठी. कापसाचं वस्त्र, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हळदी कुंकू, ओलं कुंकू करून घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, निरंजन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक साडी देखील घ्यायची आहे. नवी कोरी साडी घ्या, रेशमी वस्त्र, घराची साडी किंवा काठपदराची साडी तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच ब्लाऊज पीस देखील घ्यायचा आहे. तांब्याचा एखादा तांब्या घ्यायचा आहे. तांब्याच्या तांब्याऐवजी तुम्ही चांदीचा किंवा पितळेचा तांब्या घेऊ शकता. जर नसेलच तर तुम्ही स्टीलचा किंवा तांब्या किंवा एखादा ग्लास देखील ठेवू शकता, परंतु शक्यतो तांब्याचा आणि पितळेचा वापरण्याचा किंवा चांदीचा वापरण्याचा प्रयत्न करावा. स्टीलचा किंवा काचेचे भांडं जे आहे तर ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय आपल्याला साखरेच्या गाठी लागणार आहेत. तर एवढं साहित्य जे आहे तर ते आपल्याला पूजेसाठी लागणार आहे.
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही हे जे आपलं जे घर आहे तर ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. सणाच्या अगोदरच आपल्या घराची संपूर्ण साफसफाई आपल्याला करून घ्यायची आहे. घरातील जाळं जळमट देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की अडगळ देखील या दिवशी साफ करायचे आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते आणि नवीन वर्ष आपल्यासाठी समृद्धीचं जात असतं. ते गुढीपाडव्याला साडी नेसवण्यासाठी अशा प्रकारे साडीच्या आपण निऱ्या करून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच ब्लाऊज पीस देखील आपण प्लेट्स करून पाडलेले आहेत. अशा प्रकारे त्याची घडी जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा, एकटीने जर आपल्याला गुढी उभारायची असेल तर मग कोणी जर मदतीला नसेल तर अशा प्रकारे आपण साडी जी आहे तर ती खाली ठेवू शकता. त्यानंतर साडीच्या खाली आपल्याला काठी घालायची आहे. त्यावरती एक ब्लाऊज पीस जे आहे तर ते ठेवायचे. त्याचे देखील अशा प्रकारे प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर गुढी नेहमी उभारताना अशा प्रकारे वरची बाजू जी आहे तर ती साडीशी थोडीशी आपल्याला दुमडून घ्यायची आहे, म्हणजे काठ जो आहे तर तो दुमडून घ्यायचा. असं केल्याने आपली गुढी जी आहे तर ती खाली निसरत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जी गुढी जी आहे तर ते काठीला बांधल्यानंतर गुढी खाली निसरत राहते. तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही जी साडी आहे तर ती काठीला व्यवस्थितपणे दुमडून घ्यायची आहे आणि तुम्ही धाग्याच्या मदतीने ही जी साडी जी आहे तर ती काठीला घट्टसर अशी बांधून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण फक्त साडी आणि ब्लाउज जो आहे तर तो बांधून घेत आहोत, म्हणजे आपली साडी जी आहे तर ती अतिशय घट्टसर बांधते. आणि गुढीला साडी नेसताना साडी कधीही धुतलेली किंवा वापरलेली घ्यायची नाही. इतरांना आपल्याला दिलेली साडी देखील घ्यायची नाही. अगदी कमी पैशाची का होईना ती आपली नवी आणि स्वतःची साडी घ्यावी. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण ज्या प्लेट्सच्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आंब्याचा पाला, लिंबाचा पाला, जी डाळ्या आहेत आपण आणलेल्या आहेत तर ते देखील आपल्याला बांधून घ्यायचं आहे. त्यासाठी देखील इथे मी एका धाग्याचा वापर केलेला आहे. फक्त सुतळी सोडून इतर जे धागे असतात तर त्याचा वापर जो आहे तर तो तुम्ही करू शकता. इथे आपली गुढी जी आहे तर ती तयार आहे. त्यानंतर गुढीवरती जो लावण्यासाठी आपल्याला कलश घ्यायचा आहे तर तो घ्यायचा आहे. कलशाला देखील आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढत असताना ते ओल्या कुंकवानेच काढायचं. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती. याशिवाय या दिवसाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वधही याच दिवशी केला होता. त्यामुळे भगवान विष्णूंच्या मत्स्यरूपी जन्माचा देखील हा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामायणानुसार याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामचंद्रांनी वालीचा वध केला होता. वालीचा वध करून रामचंद्रांनी जनतेला त्याच्या त्रासातून मुक्त केलं होतं. त्याचा विजय उत्सव म्हणून देखील हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. त्यासोबतच रामाने वालीचा वध केला. असुरी शक्तीवर देवी शक्तीने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून देखील घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते. विशेष म्हणजे या दिवशी प्रभू श्री रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास देखील संपल्यानंतर या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो. स्वस्तिक हे चिन्ह काढल्यानंतर दोन्ही बाजूला 2 दांड्या देखील मारायच्या आहेत. बाजूला 2 रेषा आपण काढायच्या आहेत. त्या नेहमीप्रमाणे खालून वरती काढा, म्हणजे आपली जी प्रगती आहे तर ती वरवर होत राहते. त्यानंतर स्वस्तिकमध्ये 4 बिंदू देखील द्यायचे आहेत. त्यानंतर गुढीला आपण हार आणि साखरेच्या गाठीच्या आहे तर त्या देखील घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण तांब्याचा कलश जो घेतलेला आहे तर तो उलटा करून आपल्याला इथे लावायचा आहे. त्यानंतर गुढी जी आहे तर ती तयार झालेली आहे तर ती आपल्याला बाहेर आपल्याला लावून घ्यायची आहे. या दिवशी गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उभार करायची आहे. बरेच जण आपल्या अंगणामध्ये जी गुढी आहे तर ती उभारत असतात. जशी जागा आहे त्या प्रकारे तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारू शकता. गुढीची जी काठी आहे तर ती शक्यतो बांबूची असावी, कारण की हे विजयाचं प्रतीक म्हणून देखील आपण उभारत असतो. गुढी ही आपल्याला दारासमोर उभा करायची असते. तुम्ही गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये किंवा तुम्ही छतावरती देखील गुढी उभारू शकता. ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. दारामध्ये छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यावरती तुम्ही पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. गुढी ही शक्यतो पाटावरती उभा राहावी. आणि त्यानंतर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत. तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता देखील टाकायच्या आहे. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर निरांजन ठेवायचं आहे. निरांजन देखील प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्याला आपल्याला देखील हळदी कुंकू, अक्षता, फुल वाहून घ्यायचं आहे. जशी आपण दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गणेश पूजन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी 2 विड्याची पाने घेतलेली आहे. त्यावरती अक्षता व्हायच्या आहेत. अक्षतावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती गणेश स्वरूप आपल्याला एक सुपारीची स्थापना करायची आहे. गणपतीला पण हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. लाल फूल व्हायचं आहे. ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपण गुढीची पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी आपण गुढीला अशा प्रकारे चंदन लावून घ्यायचं आहे. तुम्ही बसमध्ये देखील लावून घेऊ शकता. ओली हळद करून तुम्ही ओली हळद देखील इथे लावू शकता. इथे मी 5 ठिकाणी आपल्याला चंदनाची बोटे जी आहे तर ती उठवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती देखील आपण लावून हळदी कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. गुढी जी आहे तर ते गुढी म्हणजे समृद्धीचं प्रतीक, शुभतेचं प्रतीक, विजयाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घराच्या दारामध्ये गुढी उभारून सकारात्मकता आणि समृद्धी ही आकर्षित केली जाते.
गुढीवरती ठेवलेला कलश म्हणजे यशाचं प्रतीक आहे. आपण जो फुलाचा हार लावतो तर तो मांगल्याचं प्रतीक आहे. जे कडुलिंब आपण त्यावरती बांधतो तर ते आरोग्याचं प्रतीक आहे. साखरेच्या गाठी हे माधुर्याचं प्रतीक आहे आणि जरीची साडी म्हणजे वैभवाचं प्रतीक आहे. आपण जी काठी उभारतो तर ती सामर्थ्याचं प्रतीक आहे. हळदी कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे. श्रीफळ म्हणजे सिद्धीचं प्रतीक आहे. अशी ही गुढी आपल्यासाठी सुख आणि समृद्धी घेऊन येत असते. गुढीला देखील हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये इथे मी कडुलिंबाची पाने, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेतलेला आहे. तर हे आपण सकाळी गुढी उभारताना नैवेद्य दाखवायचं आहे. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने ही जी कडुलिंबाची पानं आणि डाळगुळ आहे तर ते गुढीला आपण व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण सर्वजण घरातल्यांनी मिळून हा जो नैवेद्य आहे तर तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण दाखवलेला आहे. त्यानंतर कडुलिंबाची पाने घरातील प्रत्येक व्यक्तीने सकाळी रिकाम्या पोटी घ्यायची आहेत आणि धूप दीप दाखवून निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे. गुढीची पूजा करत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा तुम्ही जप जो आहे तर तो करू शकता किंवा कोणत्याही भगवान विष्णूंच्या मंत्राचा किंवा महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर गुढीकडे आपण घराकडे समृद्धी, समाधान, शांती, वैभव्य, ऐश्वर यावं अशी आपण कामना व्यक्त करायची आहे. नमस्कार करायचा आहे. इच्छा व्यक्त करायची आहे. आपलं जे घर आहे तर ते सुख समृद्धीने भरून जावं अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला सन्मानाने ही जी गुढी जी आहे तर ती खाली घ्यायची आहे. गुढी कशी उतरावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. अशा योग्य पद्धतीने आपल्याला गुढीची पूजा करायची आहे. गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात तर होळीचं दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान हे वाढू लागते. या वातावरणातील बदलामुळे कांजासारखे आजार जे आहेत किंवा त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कडुलिंबाचे सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे. यामागे काहीतरी कारण आहे. ते म्हणजे या काळामध्ये हवामानात बदल होतो आणि हा बदल अनेक आजारांसोबत घेऊन येत असतो. कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यामागे पारंपरिक कारणासोबत काही वैद्यकीय कारणे देखील सांगितलेली आहेत. कडुलिंबाचा पाला चवीला कडू असला तरी देखील शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. ही वनस्पती मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे शास्त्रामध्ये नमूद करण्यात येते. कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो. वाढत्या उष्णतेमुळे त्वचाचे रोग प्रमाण अधिक वाढते आणि तसेच त्वचाला खाज सुटणे, पुरळ येणे यासारख्या समस्या उन्हाळ्यामध्ये डोकं वर काढतात. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचे पाने टाकली जातात. हे रक्त शुद्धीकरणाचे काम देखील करत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.